तुम्ही जसं एक नाडी म्हणालात, त्याप्रमाणे एक गोष्ट आहे ती म्हणजे षडाष्टक योग आहे असं म्हणतात. आणि मग म्हणतात की लग्न झालं नाही पाहिजे. तर याविषयी तुम्ही काय? एक रास दुसऱ्या राशीन 6वी आणि 8वी असेल ना, षडाष्टक म्हणतात. काय त्या गोष्टीला काही व्हॅल्यूच नाहीये. बरं. नॉट ॲट ऑल. म्हणजे माझ्या आई-वडिलांचा मृत्यू षडाष्टक आई-वडील जिवंत होते. काय एवढी मोठी मुलं झालो. माझा भाऊ लंडनला आहे, मी इथे आहे. पण माझ्या आई-वडिलांना एक नाडी दोष होता. आम्ही दोघं झालो व्यवस्थित. माझ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये एक नाडी दोष असलेले 7-8 आहेत हां. लोकं. काही झालेलं नाहीये. काही लोकांनी 4-5 गुणच जुळले आहेत. काही झालेलं नाहीये. म्हणजे लक्षात ठेवा मृत्यू षडाष्टक माणसाला ते ऐकूनच घाबरून जातो. बापरे! मृत्यू षडाष्टक म्हणजे लग्नात दोघांपैकी मरणार. असा कोणीही मरत नाही. अच्छा. असं झालेलंच नाही. हं. आणि ते दोघं नवरा-बायको, आई-वडील मुलाचे ते हां. माझ्याकडे येतात आणि मला ते पत्रिका, "पंडितजी बघा, आता आमच्या मुलीचं आमचं दोघांचं पण एक नाडी दोष होता आणि तरी आम्ही न विचार करता लग्न केलं. आता हां. आमच्या मुलाची पत्रिका मी दाखवायला आलो." असे की स्वतः मला सांगतात क्लायंट, बरं. की आमचं एक नाडी दोष असताना आम्ही लग्न केलं. आम्हाला मुलं होत नाही, होत नाही. आमचं लग्न तुटत होतं. पण आम्ही लग्न केलं. "काही नाही, पण आमच्या मुलीची पत्रिका दाखवायला आज आम्ही आलो." म्हणजे आम्हाला माहिती आहे ते खरं नाही. तुम्ही काय बोलताय ते खरं आहे. सो दॅट इज माय कॉन्फिडन्स. हं. लोकच मला सांगतात, की हे असं झालेल्या गोष्टी आहेत. सो दॅट इज फॉर दॅट यू हॅव टू हॅव अ बेस्ट एक्सपिरियन्स, गुड एक्सपिरियन्स, करेक्ट. मल्टिपल एक्सपिरियन्स. मग तुम्ही समोरच्या माणसामुळेच तुमच्याकडे जजमेंट आहे. स्वतः जजमेंटला म्हणता, की बरोबर आहे. मी जे काय करतो ते परफेक्ट आहे. परफेक्ट.